हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही सर्व? मी रोहन निकम परत तुमचं स्वागत करायला सफर विथ रोहन निकम या चॅनलवरती. तर मित्रांनो, काही गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये जे मित्रांमुळे होत असतात आणि मित्र किती इम्पॉर्टंट असतात सगळ्यांना माहिती आहे आपल्या आयुष्यात. तर आम्ही सगळे ऑफिसचे मित्र आम्ही चाललो आहोत एका छानशा कोकण ट्रिपला. तर चला सुरुवात करूया ट्रिपची आपण आपल्या मित्रांबरोबर. आता माझ्यावर आहे शुभम आणि किरण. बाकीचे आपल्याला भेटणार आहेत कळंबोली मॅगडीला. तर तिकडे जाऊन आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आम्ही कळंबोलीला थोडं खाल्लं मॅगडीला आणि आता परत आपल्याला भेटलं आपले युवलक मित्र साईरा सावंत, किरण खरात, शुभम. आणि आता गाडीतून आपले सगळे मोठी माणसं उतरतील. स्वागत मात्रे. मोठीच आहे. मोठी 93, 95, 91, 90, 93, 93, 91 मोठी साईज. सगळी मोठीच आहे. तर आता आपण कोकणात चाललो आहोत. तर प्रथा असते थोडी देवाला सांगायची, तर ती आपण आता करू थोडं रिच्युअल्स. चला चालू करू का? हां चला, तर आपण चालू करूया. मोरया. तर मित्रांनो, आता वाजले आहेत 9 आणि आम्हाला भूक लागले. तर आम्ही आता कुठे आलो आपण किरण? जगदंब खेड शिवापूर. हां, खेड शिवापूरला जगदंब हॉटेलला तिकडे आलो. तर इकडचं बोलतात मटण खूप फेमस आहेत. तर आता आपण जाऊया तिकडे, जेवूया आणि रिव्ह्यू घेऊया बाकीच्यांकडनं. तसं आम्ही इथे भरपूर वेळा आलो. तर केव्हा पण आम्ही जातो कोल्हापूरला चेतनकडे, तर आम्ही इथे नक्कीच थांबतो. तर मित्रांनो, आपण आता बसलो आहोत जगदंब हॉटेलला. ऑर्डर काय दिली आपण? मटन थाळी, चिकन थाळी आणि 2 खरडा प्लेट. इथं आल्यावरती पहिला आळणी सूप. स्वागत. माझ्यातलं ते हे का पण टेस्ट करूया तोपर्यंत. गरम 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 एकदम मस्त आहे. चक्रीवादळ आमचं योगेश विजागरे, आमचा डॉल्फिन. तर हे मला आलं आहे चिकन थाळीचं, चिकन सुक्का आणि चिकन ग्रेव्ही. इथे मटन सुक्का, मटन ग्रेव्ही. साईरा सर फुल एकदम. काय आलं? वरती आहे वरती. चाप आलं, चाप. टेबल नंबर 21. चिकन मटन सुक्का वरती आहे वरती. सगळ्यांचं झालं जेवून, पण अजून बाकी आहे. बाकी रे, आम्ही मनापासून जेवतो. मनापासून. आणि ह्याच्यानंतर तो एक अंडीचा मेदूवडा खाणार. कोणाचा? अंडीचा एक मेदूवडा. ते हे केलं आता बघा, जिलेबी घेत. ती काळी जिलेबी त्याला आकर्षित करेल त्याला. तर आम्ही आता झालो आहे जेवून. आमचं आता निघायचं, पुढचा प्रवास चालू करणार आहोत. आणि पुढच्या प्रवासात आमचे ड्रायव्हर आहेत रोहन निकम. कारण की जगदंबमध्ये आम्ही खाऊन आता तृप्त झालो. मुजफ्फर, कैसा लगा खाना? चेहरा नहीं, पेट बोल रहा है. पेड़ बोल रहा है और ये भी बोल रहा है. हे टाकणार मी. हाँ, टाकना हो. कट इट नाही. योगेश आता ड्राईव्ह करणार आहे दुसऱ्या गाडीमध्ये.
बाय ब्लॉक मध्ये कोण मुलगी असेल, भावाचं लग्न करायचं आहे बघा तर कोणी असेल तर प्लीज हे हाईट किती पाहिजे? 5.5 फुटाची मुलगी, 5'5" वरती. मराठा पाहिजे फक्त बस. बाकी कास्टचं काय हे नाही आपलं. म्हणजे म्हणजे भावाचा रेतीचा धंदा आहे. आणि काय तर मित्रांनो, आपण कोल्हापूरमध्ये एंटर केलेलं आहे आता आणि आपण कोल्हापूरच्या मरीन ड्राईव्हला आलो आहोत, जे की आहे रंकाळा तलाव. तुम्हाला दिसत नसेल इकडे, या साईडने बघा. पण वाजले आता किती साई? 2:30 वाजलेत आणि आम्ही आता जस्ट कोल्हापूरमध्ये एंटर केले आहे. तर आपण जिकडे राहणार आहोत ते स्टे मी तुम्हाला उद्या सांगेल. आपण चेतनच्या इकडेच जवळपासच राहतोय. फार्म हाऊस त्याने आम्हाला बुक केलं आहे 1 दिवसासाठी. तर आपण तिकडे राहणार आहोत आणि मी तुम्हाला उद्या पूर्ण फार्म हाऊस आणि एरिया दाखवेन. चला भेटूया उद्या. हां मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आम्ही सगळेच फ्रेश झालो आहोत, आंघोळ बिंघोळ झाल्या सगळ्यांची. आणि हा आहे कालचा स्टे. आम्ही काल इथे थांबलो होतो. खूप चांगली जागा आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी येतो इकडेच थांबतो कोल्हापुरात. आणि हे बघा चेतन आलेले आहे, आपण त्याला भेटूया. बाकीच्यांचं लॉग इन चालू आहे. हा चेतन आहे आपला भाऊ, आपण याच्याकडे येतो. हे बघा, ही त्यांची मुलगी वृंदा. ती मला घाबरते. एवढ्या भोळ्या बाबड्या चेहऱ्याला घाबरते. जरा ओळख झाली की आणि आपल्या दादाने गाडी घेतलेली आहे. भोळा बाबडा माझा पावसाला. चल आतमध्ये जाऊयाचं. तर मित्रांनो, आपण आता आलो चेतनच्या घरी. तर मी तुम्हाला लांबून दाखवतो चेतनचं घर आधी. तर हे आहे चेतनचं घर आणि इकडे त्यांची सगळी गाडी असते. ही थार आहे त्याची. शुक्रा पण जाऊया आता आतमध्ये. तर आपण आता चेतनच्या घरी आलो आहोत. हे चेतनचे बाबा आहे का, हात मिळ एकदम. चेतन, ओळख करून सगळ्यांची. हाय आपला चेतन भाऊ. ही चेतनची वाईफ आणि माझा राया आणि वृंदा. आमची वृंदा. ही काय बोलत नाही कोणाबरोबर. रस्ता खायला पाहिजे. अरे ही काय बोलत नाही. आपण चेतनचा वर्किंग स्पेस बघूया आता, नंतर किचनकडे. याला काय झालं? एकदम घाण नाही भाई. इथून चेतन आपलं काम करतो, वर्क फ्रॉम होम. असं या साईडला मस्त स्पेस आहे त्याची इकडे, पण नाही. हा चेतनचा किचनचा एरिया आणि वरती टेरेस आहे, खाली बेडरूम या साईडला. तर आता आपण जरा नाश्ता करूया सर्व आणि पुढे कंटिन्यू करूया ब्लॉगला. ही चेतनची आई. नमस्ते. आणि आपलं काम करतोय मिस्त्री. वर्क फ्रॉम काय करतोय? कोल्हापूर. काय आहे राया? हा काय आहे? हात लाव. पकड. बाय.
आता आपण आहोत राधानगरी रोडला आणि जस्ट आम्ही डॅम क्रॉस केला आणि आता आपण घाट चढत आहोत. तर तुम्ही बघू शकता की धुकं, तर सावकाश गाडी चालवा आणि कुठे ओव्हरटेक करू नका, कारण पुढे धुकं एकदम डेंस झालं आहे. माझ्या मित्राची पुढची गाडी आहे ती दिसत नाही, लाल कलरची स्विफ्ट, योगेशची गाडी. ओके, तर बघूया आपण कसं काय होतं. मी तुम्हाला अपडेटेड राहीन की कोकणात काय चाललं सध्या तरी, कारण पाऊस खूप आहे आपल्या इथे मुंबईमध्ये पण आणि कोकणात पण. तर सेफ्टी बाळगूया आणि हळू जाऊया. साई काय फक्त दूर दूर जन्नत या. ड्रोन तर मित्रांनो, आता एवढ्या प्रवासानंतर आपण आता पोचलो आहोत कणकवलीला, साईराजच्या गावी, जे के स्टेशनच्या जवळच आहे. खूप चांगलं आहे. हे जे पाटी बिल्डिंग दिसते तेच साईराजच्या आजोबांचं घर आहे. आपण तिकडे थांबलो आहोत. तर आजचा प्रवास आपला सगळा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. तर काही शॉर्ट्स आपले ह्याच्यामधले होते, म्हणजे ब्लॉग आपल्या घाटामधले. कुठला घाट होता तो? कोंडा घाटामधला. तर आपण उद्या ट्रॅव्हल करणार आहोत इकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, कुणकेश्वर आणि असं त्या साईडला. तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट पार्ट 2मध्ये. सो स्टे ट्यून अँड कंटिन्यू वॉच दिस चॅनल फॉर नेक्स्ट पार्ट. चला, थँक्यू, गुड बाय.